आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। स्टार वन न्यूज वर्तमानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। विश्वसनीय बातम्या, निर्भीड पत्रकारिता आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारा आवाज म्हणून स्टार वन न्यूज वर्तमानने यशस्वी वाटचालीची 3 वर्ष पूर्ण केली आहेत। या विशेष वर्धापन दिनानिमित्त ऑनरी कॅप्टन अशोक शंकर कुंभार, अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटना विटा खानापूर यांच्याकडून स्टार वन न्यूज वर्तमानच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा। स्टार वन न्यूज, सत्याची साथ, जनतेचा विश्वास। तृतीय वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। सांगलीत आरक्षण वर्गीकरणाचा यलगार, मातंग समाजाचा सरकारला थेट इशारा। अ ब क ड उपवर्गीकरणाची मागणी। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या क्रांतिकारी भूमीत क्रांती दिनाच्या निमित्ताने पुन्हा एका नव्या संघर्षाचा यलगार पाहायला मिळालाय। आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभरातील मातंग बांधव सांगलीत एकवटले आणि अ ब क ड उपवर्गीकरण लागू करण्यासाठी जोरदार आवाज बुलंद केला। हातात मागण्यांची फलकं, ओठांवर घोषणाबाजी आणि आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला हजारोंचा जनसमुदाय। अशा वातावरणात सांगलीची भूमी अक्षरशः दणाणून गेली। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मातंग समाजाकडून आरक्षण वर्गीकरणासाठी आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत। या आंदोलनात मातंग समाज आता आपल्या हक्काच्या प्रश्नावर जागृत आणि संघटित झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला घटनात्मक मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही अ ब क ड उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। सरकारकडून आता केवळ आश्वासने नको, ठोस निर्णय हवाय। सांगलीच्या भूमीतून मातंग समाजाने सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे। हक्काचा प्रश्न आहे, त्यामुळे संघर्ष थांबणार नाही। क्रांती दिनाच्या निमित्ताने सांगलीत झालेला हा आरक्षण वर्गीकरणाचा यलगार आता महाराष्ट्र सरकारपर्यंत किती ताकदीने पोहोचतो आणि सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण मातंग समाजाचे लक्ष लागले आहे। क्रांती दिनाच्या भूमीतून उठलेला हा आवाज आता न्याय मिळेपर्यंत थांबणार का, हा खरा सवाल आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। राजेश भाऊ घोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आझाद हिंद सेनेचे ते संस्थापक, आझाद क्रांती सेनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत। तर जाणून घेऊया या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मोर्चाबाबत काय सांगतात। आरक्षण उपवर्गीकरणाच्या मोर्चाची लढाई ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयाने पेट घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत। मोर्चे उन्हात निघतायत, मोर्चे पावसात निघतायत आणि आमचं साधं सरळ आणि स्पष्ट सांगणं आहे सरकारला आणि स्पष्ट मत आहे। आमची एकच मागणी आहे, आमच्या 100 मागण्याच नाही, की 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय की तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण त्या राज्यातले सरकार करू शकतात, 5 राज्यामध्ये लागू झाला आहे, महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे लागू करायला। आमचं एवढं साधं सरळ आणि स्पष्ट मत आहे। म्हणून आमचं सरकारला या निमित्तानं या मोर्चाच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर आरक्षणाचं उपवर्गीकरण करा। आम्ही पावसात भिजतोय, आम्ही सगळे लाभवंचित लोक मुंबईत येणार आहेत आणि आम्ही जर मुंबईत आलो तर आम्ही पावसात भिजलोत, पण तुम्हाला आम्ही मुंबईच्या समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय भीम, जय लवजी, जय अण्णाभाऊ। आज आपण सांगली येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या महामोर्चासाठी उपस्थित असलेले आपल्यासोबत गणेश भाऊ भोसले साहेब, क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष। जाणून घेऊया या मोर्चाबाबत, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत त्यांच्याकडून प्रतिक्रिया। खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी
फार मोठे मोर्चे निघत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं बरीच लोक म्हणत आहेत की सदरचा मोर्चा, सदरची मागणी ही असंविधानिक आहे. पण त्या वाचाळ वीरांना मी संविधानिक एक कलम सांगत आहे, ते कलम त्यांनी लिहून घ्यावं. संविधानाचं कलम 341(1) मध्ये या अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या गटाचे भाग पाडा असा शब्द आहे. या वाचाळ वीरांनी असंविधानिक म्हणतात, त्यांनी ते लिहून घ्यावं. सुप्रीम कोर्ट जे देशाचं आहे, या देशाच्या सुप्रीम कोर्टाचं जे कलम आहे 141 आहे. ज्या वेळेस 141 कलमान्वये ज्यावेळेस एखादा निकाल दिला जातो, तो निकाल पूर्ण देशाला लागू असतो. आणि तसंच त्या देशामधलं हे महाराष्ट्र एक राज्य आहे. पूर्ण देशामधल्या 5 राज्यामध्ये हे उपवर्गीकरण लागू आहे. किती जरी मोर्चे काढले आणि काही जरी काढलं तर काही फरक होणार नाही. तसेच जे संविधानाचं कलम 141 अन्वये जो अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो अधिकार राज्याला दिला आहे, जर त्या आदेशाला, निकालाला जर का पुनर्विचार करायचा असेल तर पुन्हा कलम लिहून घ्या. संविधानाचं कलम 143 नुसार पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते. ती सुद्धा फेटाळून लावलेली आहे. खऱ्या अर्थानं मांगाची लोक शिकली म्हणून तर संविधानाने शिकून त्यांनी ही सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकलेली आहे. आम्हाला तुम्ही येडं म्हणल्याने तुम्हाला आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराची लोक आहोत, अण्णाभाऊंच्या विचाराची लोक आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही लहुजींच्या विचाराची लोक आहोत. खऱ्या अर्थाने या राज्य सरकारने जो निकाल आहे, या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि ज्या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला उपवर्गीकरणासंदर्भात जो निकाल आहे, त्या निकालाच्या अनुषंगाने तात्काळ अंमलबजावणी करावी. या अनुषंगाने आजच्या सांगली जिल्ह्यामध्ये या मातंग समाजाच्या संयोजकाने जो अतिशय हजारोच्या संख्येने या ठिकाणचा मातंग समाज आला होता, अतिशय या ठिकाणी गर्दीगच भरली होती, चालायला सुद्धा जागा नव्हती. खऱ्या अर्थाने या सांगली मधल्या मातंग समाजाचं मी स्वागत करतो. मी अकलूज या ठिकाणाहून मांग आलेलो आहे. मी मांग म्हणून बोलतोय, एक कार्यकर्ता म्हणून बोलत नाही. जय लहुजी, जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. तर भावांनो, हे जे माझ्या मातंग समाजाला टार्गेट केले चालले, हे मोर्चे, हे आंदोलन जे विरोधात काढले चाललेले आहेत, हे तुमचे विरोधातले मोर्चे नाहीत, तर माझ्या मातंग बांधवांना खाली पाडून बोलण्याचा हे मोर्चे चाललेले आहेत. तात्काळ माझी सरकारला माझी विनंती आहे आणि माझ्या भावांना सपोर्ट केला पाहिजे. माझी पिढी गेलेली आहे. आता ही पिढी मला घालायची नाही. आम्ही लास्ट स्टेप पर्यंत आता आम्ही झोपड्या करून आम्ही आझाद मैदानला बसू. हे माझी सर्व सरकारला माझी विनंती आहे आणि लवकर आमचा हे गोष्टी लक्षात घ्या आणि आमच्या विरोधात काही घाण गोष्टी वापरू नका. आम्हालाही वापरता येते, आम्ही वापरत नाही. आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोध चालत नाही. आम्ही बाबासाहेबांचं संविधान धरून चालतोय. तर तुम्ही आम्हाला विरोध करू नका भावांनो. तुम्ही भीमसैनिक आहेत हे आम्हाला पण माहिती आहे. आम्ही मांग आहेत, आम्ही सर्व देशाला माहिती आहे आणि भारताला माहिती आहे आम्ही मांग आहे. आमचा समाज हे सगळा दिन दुबळ्यासारखा आहे आणि मेंढीसारखा झोपलाय असं समजू नका. वाघासारखा माझा समाज आहे, शांत बसलाय, ह्याची वाट पाहू नका. हे वाघ जागी झालेले आहेत आणि रस्त्यावर उतरलेले आहेत. हे अंत पाहू नका. सरकार साहेब, तुम्ही माझी विनंती करते, मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. माझ्या बांधवांना एवढं तरपडायला लावू नका आणि माझ्या बांधवांना खरंच आता गरज आहे. आम्ही खूप रस्त्यावर उतरलोय, खूप आता तळी